सो अशा प्रकारे मी दुकान चालू केलेलं आहे आणि आता सर्वात पहिले दूध उकळायचं आहे व्यवस्थित. मी फुल ट्रेन झाली आहे आणि मला खूप आनंद होतो आहे की मी ट्रेन झाली आहे आणि मी आता करू शकते. येस, तुम्ही बघू शकता. सो फायनली आता मी दुकानामध्ये आलेली आहे आणि चहा बनवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. मी कालच नवीन पडदे लावले कारण दुकानाच्या बाजूची साईड आहे म्हणजे जिथे किचन एरिया आहे तो दिसला नाही पाहिजे अशा प्रकारे मी थोडं सेटिंग केली. तो सध्या नवीन दुकान आहे, एवढं खर्च आपण करू शकत नाही सध्या तरी की बिकॉज हा स्टार्टअप आहे माझा. मग नंतर मग पार्टिशन वगैरे आपण करू शकतो क्लायंटचं. सध्या पडद्यामध्ये काम चालू केलेलं आहे. महत्त्वाचं बोलायचं हे आहे की जेवढं तुम्हाला ॲडजस्ट करता येतं तेवढं ॲडजस्ट करा छोट्या पैशांमध्ये, कारण ॲडजस्टमेंट ही खूप मोठी गोष्ट आहे. ज्या दिवशी तुमच्याकडे भरभरून देऊन तुम्हाला देईल त्यावेळेस गोष्ट वेगळी आहे, पण एकदमच सगळ्या गोष्टी पटकन करायच्या बरोबर नाही आहे. सो आता चहा बनतो हे बघू शकता तुम्ही. येस, मी लेफ्टी आहे. सो आता एक छान उकळी आली दुधाला, त्याच्यानंतर उकळी आलेली आहे. आता मी बनवते 3 लिटरचा चहा, ज्याच्यामध्ये हे 2 लिटरचं पॅकेट आणि 1 लिटरचं पॅकेट साखरेचा मसाला सगळे ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड. सो आता चहा झालेला आहे आणि आता मी बनवणार आहे ह्याच्यामध्ये गुळाचा चहा. सो असं मी 3 लिटर साखरेचा चहा आणि 1 लिटर गुळाचा चहा सध्याला बनवते. आपल्याला मार्केट बघायचं आहे. सो तुम्ही बघू शकता किती वादळ आल्यामुळे किती कचरा झाला आहे, सगळा घाण झालं पूर्ण. कारण काल खूप वादळ आलं होतं, काल खूप जोरात वादळ होतं, पाऊसही पडला रात्री. सो ते सगळं दुकान सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे मला. कारण का म्हटलं पहिले चहा करून घेऊया मग दुकानाची स्वच्छता करूया, जेणेकरून कस्टमर लोकांना वेटिंग करायला नाही लागणार. सो म्हणून म्हटलं की पटकन आवडून घेऊया सगळं. सो मला माहिती आहे माझा अवतार कसा दिसतो आहे, पण क्या करे ॲडजस्ट करना पडतं आहे बाय. थोडासा टेस्ट मी पण करून बघणार आहे चहा कसा झाला आहे, कारण एक छोटंसं सिप 1-2 सिपचा चहा टेस्ट करावा लागतो म्हणजे कस्टमरची कंप्लेंट नको यायला. मग काय असेल काय नाही व्यवस्थित बघायला आपल्याला, म्हणजे नेक्स्ट टाईम आपल्याला प्रॉपरली त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करता येईल. आणि मी पण आता ब्रेकफास्ट वगैरे करून बसली आहे. आता मी थोडीशी तयारी करायला आवडेल आणि छान सुंदर अशी गाणी ब्लूटूथमध्ये लावेल मी मस्त व्यवस्थित आणि गाणी ऐकेल. कारण क्लायमेट एवढं सुंदर आहे ना, एवढं छान आहे ना की असं वाटतं की गाणी ऐकत राहावी, मस्त छान एकदम. सो आता मी थोडंसं फ्रेश होते, कस्टमर्स वगैरे येऊन गेले, थोडंसं फ्रेश होते, थोडंसं टचअप करते आणि मग भेटूया. सो सध्या मी खूप थकली आहे. आजचा दिवस खूप म्हणजे खूप जास्त एकटे गेलं, धावपळ होती, कस्टमर खूप होते चहा प्यायला, कारण पावसाळा सुरू झाला आहे म्हणजे पाऊस पडायला लागला आहे. सो थंड वातावरण झालं आहे, सो त्याच्यामुळे लोक चहा प्यायला जास्त येत आहेत. एवढी थकली आहे ना मी की मी 5 मिनटं पण आता मी उठू शकत नाही, एवढी थकली आहे. आणि आजचा दिवस खूप कामामध्ये गेला. भांडी घास, नंतर मग कप्स धू, नंतर मग हे मेल्टॉनचे जे थर्मस आहेत ते सगळे क्लीन करा, पूर्ण टेबल्स वगैरे सगळं मेंटेन ठेवा. अशा प्रकारे मी खूप जास्त थकलेली आहे. सो आजचा दिवस माझा असा गेला आहे. सो थोड्या वेळाने मी लवकर दुकान शॉप बंद करेन, मग मी कोळशेवाडीमध्ये भाजी घ्यायला जाईल, भाजी घेऊन मग मी घरी जाईल. सो अशा प्रकारे हा आजचा माझा ब्लॉग आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनल लवकरात सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लवकरात माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन बाय, टेक केअर. खूप थकले मी आज. बाय.